नागपंचमी हा भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र सण आहे, जो श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा करतात. राजा जन्मेजयाने नागवंशाचा नाश करण्यासाठी सर्पयज्ञ केला होता. त्याचवेळी आस्तिक ऋषींनी नागांना वाचवले आणि त्यानंतर नागपंचमी सणांची सुरुवात झाली. कोकणात पहा, आज माझ्या घरी अशा प्रकारे नागपंचमी साजरी करून त्या नागाच्या मूर्तीचे विसर्जन करत आहेत. आणि हे विसर्जन मुख्यत्वे झाडाझुडपातच केले जाते. चला तर मग आता आपण करणार आहोत नागपंचमी स्पेशल हळदीच्या पानातील पातोळ्या. तर पातोळ्याचे सारण बनवण्यासाठी मी इथे घेतला एक नारळ. तो मी इथे फोडून घेत आहे. लहानपणी ना सणांच्या दिवशी नारळ फोडण्याचा आवाज आला की आधीच कळायचं आज काहीतरी वेगळाच पदार्थ बनणार आहे. मग काय तो आनंद, काय ती मज्जा, काय ती धमाल, नुसता गोंधळच. पातोळ्यांच्या सारणासाठी गूळ सुद्धा मी अशा पद्धतीने बारीक करून घेतला आहे. विळीवर खोबरं किसून गोड आठवणींसोबत साजरा करूया गोड जेवणाची सुरुवात. तर गरम कढईत मी तूप टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तूप कमी जास्त करू शकता. त्या तुपामध्ये आता मी ॲड करते ओलं खोबरं. ओलं खोबरं मी अशा पद्धतीने त्या कढईत टाकून घेतलं आहे. खोबरं छान मंद आचेवर 2 ते 3 वेळा मी परतवून घेतले. सण आला ना की प्रत्येकाला आपल्या आईची आठवण येतेच ना. तिच्या मायेची, तिच्या प्रेमाची, आठवणींची शिदोरी आपण कायमच घेऊन जगत असतो. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून मला नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी खोबरं परतवून घेतलं. आणि ह्या परतलेल्या खोबऱ्यात आता मी टाकते बारीक केलेला गूळ. गूळ आणि खोबरं हे मिश्रण अशा पद्धतीने एकत्रित केले. गूळ आणि खोबरं म्हणजे साखरेत कितीही मीठ मिसळलं तरी साखरेची मधुरता कमी न होणारी अशी ही जोडी. आता यामध्ये मी ॲड करते मी थोडीशी वेलची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त वेलची टाकू शकता. तुम्ही पाहू शकता या सारणाला किती छान रंग आलाय तो. गरम पाण्याला चांगली उकळी आली की त्यात ॲड करणार आहे थोडंसं तूप आणि आता त्यात घालूया तांदळाचं पीठ. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार आणि घरातल्या माणसांच्या अंदाजानुसार पीठ कमी जास्त करू शकता. आमच्याकडे ना या पद्धतीला पीठ भागवून घेणे असे म्हणतात. याचा फायदा सांगायचा म्हणजे पातोळ्या छान मऊसूद होतात. तर अशा पद्धतीने पीठ 2 ते 3 वेळा ढवळून घ्यायचं.
आणि हेच ढवळलेलं पीठ चांगलं शिजावं म्हणून झाकण टाकून 2 ते 3 मिनटं शिजवायला द्यायचं. आणि ते पीठ शिजल्यावर पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं. आणि हे पीठ आता मी एका परातीत काढून घेते. तुमच्याकडे या पद्धतीला काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. तर आता अशा प्रकारे त्या गरम पिठाला छोट्या छोट्या गोळ्यांमध्ये मळून घेतलं. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे पीठ चांगलं मळलं जातं आणि जर पीठ चांगलं मळलं गेलं तरच पातोळ्या छान बनतात. आता अशा पद्धतीने सर्व पीठ छान मळून झालेलं आहे. आता हळदीच्या पानात अशा पद्धतीने मी पीठ लावून त्यावर सारण टाकून पातोळे बनवून घेतले. हळदीचं पान, पंगारा, भेंडीची पानं यासारख्या पानांवर पातोळ्या बनवल्या जातात. हळदीचे पान जास्तच प्रमाणात वापरतात. त्याचं कारण म्हणजे छान सुगंध आणि त्यावर जंतुनाशक गुणधर्म असतात. तुमच्याकडे कोणकोणत्या पानांवर पातोळी बनवतात हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा पद्धतीने मी सर्व पातोळ्या बनवून घेतल्या. आता सुरुवात करूया वाफावणीला. पाणी उकळून त्यावर मी चाळण ठेवली आणि अशा पद्धतीने सर्व पातोळ्या ठेवून घेतल्या. आणि यावर आता मी झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवण्याचे कारण म्हणजे त्याची वाफ बाहेर जात नाही आणि पातोळ्या लवकरच शिजतील. साधारणतः 5 ते 7 मिनिटांमध्ये पातोळ्या शिजून होतात. तुम्हाला खरं सांगू, पातोळ्यांची वाफ, हळदीच्या पानांचा सुवास आणि आठवणींची ऊब, काय ते समीकरण! आहा! अशा पद्धतीने माझ्या सगळ्या पातोळ्या रेडी झाल्या आहेत. पातोळ्या आता किती सुंदर दिसतायत. आता पाहूया प्रतिक्रिया. किती छान! आता ही माझ्या सुंदर नवऱ्याची सुंदर प्रतिक्रिया. आणि तुम्ही कसा केला नागपंचमी हा सण कमेंट करून मला नक्की सांगा.